एकदम छान झाली बिर्याणी। हाय गाईज, कशा आहात तुम्ही? तर आज खूप दिवसांचा व्हिडिओ करण्यामागचं कारण आहे की आज आई करणार आहे बिर्याणी। चला मग बघूयात कशी करते बिर्याणी ती। तर इथे आई करत आहे बिर्याणी। तर इथे घेतलेले आहे अर्धा किलो चिकन। यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूण पेस्ट, इथे काही पुदिन्याचे पाने आहेत आणि हे हिरव्या मिरच्या आहेत अशा अर्ध्या कट केलेल्या, तर ते टाकून घेऊयात। त्यानंतर इथे घेतलेला आहे बिर्याणी मसाला, चिकन मसाला, हळद, लाल मिरची आणि मीठ, हे सर्व यामध्ये टाकूया। याला मिक्स करून घेऊया। तर सर्व मसाले इथे मिक्स करून झालेले आहेत। यानंतर आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे। दही खूप पातळ नसावे, घट्टसरच असावं। तर यामध्ये मी 2 चमचे दही घालणार आहे। दही घातल्यानंतर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे 2 चम्मच। तेल घालून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा हे मिक्स करायचं आहे। तर मिक्स करून झालेलं आहे। आपण आता हे 2 ते 3 तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो। तर याला आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढणार आहोत। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढल्यानंतर आपल्याला हे 15 मिनिटं असंच पाण्यामध्ये भिजू द्यायचं आहे। इथे गॅसवर पाणी ठेवले होते गरम होण्यासाठी। 15 मिनिट झालेले आहे। तांदूळ आपला भिजलेला आहे। यामध्ये आपण आता खडे मसाले घालून घेऊयात। तमालपत्र, स्टार फूल, मसाला वेलची, दालचिनी, मिरे, लवंगा आणि शहाजिरे असे काही खडे मसाले मी इथे घेतलेले आहेत। ते आपण या पाण्यामध्ये घालून घेऊयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे। पाण्याला छान उकळी आली की आपल्याला आपण जो भिजवलेला तांदूळ आहे त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि जो तांदूळ आहे तो या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे। आपल्याला पूर्ण भात असा शिजवायचा नाही आहे, 70% शिजेल असंच आपल्याला हा तांदूळ जो आहे तो शिजवायचा आहे। तर 10 मिनिटांनंतर इथे माझा जो तांदूळ आहे तो 70% शिजलेला आहे। आता आपण हा भात जो आहे तो एका चाळणीमध्ये काढून घेऊयात। पाणी निथळण्यासाठी आपण हा यामध्ये ठेवणार आहोत। तर सर्व तांदूळ मी इथे चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे। आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये बिर्याणी करायची आहे ते भांडं गॅसवर ठेवायचं आहे। गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल। ते 2 ते 3 चमचे मी तिथे तेल घेतलेलं आहे। यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते घालणार आहोत। तुम्ही इथे कांदा, टोमॅटो देखील घालू शकता, पण मी दही घातल्यामुळे टोमॅटो वापरत नाही आणि कांदा माझ्या मुलींना आवडत नाही, त्यामुळे मी इथे बिर्याणीमध्ये कांदा घालत नाही। तर हे आपण छान मिक्स करून घेऊयात। चिकनला थोडेसे पाणी सुटले की मग आपण यावर जो आपण शिजवलेला भात आहे तो घालणार आहोत। तर 5 ते 10 मिनिटासाठी आपण हे असंच ठेवूयात। 5 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता चिकनला पाणी सुटलेले आहे। आता यावर आपण जो शिजवलेला भात आहे तो घालून घेऊयात। या पद्धतीने यावर असा घालायचा आहे। तर सर्व भात मी इथे चिकनवर घालून घेतलेला आहे। आता आपण काय करायचं आहे, हे पातेलं जे आहे ते उचलून याखाली तवा ठेवायचा आणि त्यावर हे पातेलं मांडायचं आहे। तर यामध्ये मी फूड कलर वापरणार आहे। ग्रीन कलरचा फूड कलर मी इथे घेतलेला आहे आणि ऑरेंज कलर ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपही करू शकता। आणि यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। साजूक तूप नक्की घाला, कारण याने काय होतं, बिर्याणी जी आहे ती टेस्ट खूप छान लागते।
यानंतर यावर बारीक कापलेली कोथिंबीर आणि झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिट याला दम देऊन घ्यायचा आहे. 20 मिनिट झाल्यानंतर मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि एका साईडला कोळसा जो आहे तो लाल होण्यासाठी ठेवलेला आहे. कोळशाचा आपण या बिर्याणीला स्मोक देणार आहोत, धूर देणार आहोत, ज्याने काय होईल बिर्याणीची चव ही एकदम मस्त लागते. तर कसा स्मोक द्यायचा आहे तुम्हाला मी सांगते. कोळसा गरम झाला की हा जो कोळसा आहे तो आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे. तर सगळा कोळसा मी वाटीमध्ये काढून घेते. एकदा ही ट्रिक नक्की ट्राय करा. तर हे सगळा कोळसा मी वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. आता आपल्याला ही वाटी जी आहे ती बिर्याणीमध्ये ठेवायची आहे. तर थोडीशी अशी मध्यभागी जागा करून आपल्याला ही वाटी जी आहे ती यामध्ये ठेवायची आहे. ही वाटी मी इथे बिर्याणीमध्ये ठेवते. यावर थोडंसं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. या पद्धतीने यावर आपल्याला लगेच झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिट असंच राहू द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर मी इथे झाकण काढून पाहते. तर आपली इथे बिर्याणी रेडी आहे. तर चला आता याला आपण मिक्स करून घेऊयात. तर त्या पातेल्यामध्ये मला काही मिक्स करता आलेली नाही, तर मी इथे ही कढई घेतलेली आहे आणि यामध्ये मिक्स करते. तर कशी झाली बिर्याणी हे मुलं नक्की सांगतील. चला पाहूयात. एकदम छान झाली बिर्याणी.